ते लोक म्हणतील खातच राहतात दिवस. असं काय माहिती का ह्याची बार्गेनिंग आज कुठे गेली होती मला कळतच नव्हती. ऐका ना, मॅप सांगायचा, फोन चार्जिंगला लावायचा, कॅमेरा चार्ज करायचा, पुन्हा फोन चार्जिंगला लावायचा, पुन्हा चष्मा जायचा, पुन्हा म्हणतो त्यांना विचार. मग त्यांनी मला उतरवून घेतलं इथे. मग तेव्हा नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही जात आहोत हम्पीवरनं कोल्हापूरला. तर आम्ही ऑन द वे आहोत. थोडं फ्रेश होण्यासाठी थांबलो आहे, प्लस चहा घ्यायची वेळ झाली. आम्ही निघतो इथनं. डायरेक्ट कुठे स्टॉप नाही, डायरेक्ट कोल्हापूरला स्टॉप. किंवा बरं ठीक आहे, आपण जेवायला थांबू ना कुठेतरी. तुलाच भूक लागेल, जेवायला थांबू कुठेतरी, मला भूक लागेल. मस्त होते, छान भजी, फ्रेंच फ्राईज, मस्त फक्त खायला छान होतं, बाकी काहीच नाही. थोडा वेळ झाला, कुठे रेस्टॉरंट दिसते का, कुठे हॉटेल दिसते का, खाणे का गाडी में सोने का. सोने का नाही, झोपत नाही, बट ठीक आहे, पण खायला लागतं. बट मला खायला लागतं. तर चलो अभी मिलते हैं डायरेक्ट कोल्हापूर. आणि बाय द वे, आम्ही लग्नानंतर फर्स्ट टाइम कोल्हापूरला जातोय. सो ही ट्रिप आमच्यासाठी स्पेशल असणार आहे. पंढरपूरला पण फर्स्ट टाइमच गेलो. हा, पण ते सांगितलं आपण. हो, पण कोल्हापूर पण फर्स्ट टाइम जातोय ना. तर आता तिथे गेल्यानंतर विकी मला काहीतरी घेऊन देणार आहे, कारण लग्नानंतरची आमची फर्स्ट ट्रिप आहे. तर मग नवऱ्याने बायकोला काहीतरी दिलं पाहिजे ना. म्हणजे नवीन नवीन लग्न झाल्यावर लोक जातात तेव्हा देतच असतील काहीतरी. तर मग आता पण दिलं पाहिजे, मला असं वाटतंय. हा, देईल ना. मला आता बघावं लागणार आहे काय काय तुला द्यावं लागेल. तर बघा, आता ऑन कॅमेरा इट्स रेकॉर्डेड की हा मला काहीतरी देणार आहे. बघू आता काय देते. देईल. आम्ही ऍक्च्युली आता इथे थोडं चहासाठी थांबलोय आणि थोडं खाऊ असं पण डिसाईड झालं होतं, कारण नंतर कोल्हापूरमध्ये जेवण करू. बिकॉज कोल्हापूरचे थोडे कोल्हापूर मसाला वगैरे थोडं स्पायसी तिथे जेवण करू. बट मॅडम बघा ना, आमच्या आल्या मॅडमने डायरेक्ट बर्गरवर ताव मारलाय. डायरेक्ट बर्गरवर ताव. थोडा ब्रेक घ्यावा म्हणून गाडी थांबवली आणि आता निघू पुढे. किती आता अजून किती किलोमीटर दाखवतो? 120 किलोमीटर असेल. आम्हाला नाही म्हटलं तरी 10-10:30 होतील कोल्हापूरपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि इथे चायवे म्हणून आहे, तुम्हाला दाखवतो मी चायवेचा फोटो वगैरे. तिथे आम्ही थांबलोय. चहाच घ्यायचा होता खरं तर, कारण मी ट्रॅव्हल करतोय खूप वेळेपासून. तर थोडं ब्रेक घेऊ म्हटलं, बट मॅडम आले आणि डायरेक्ट ऑर्डर देऊन टाकली. हे दुपारी जेवलेले सगळे, मी पोटभर जेवण नव्हतं केलं, मला भूक लागलेली खूप. अरे ठीक आहे ना, बट मी काय म्हणतो, ऍटलीस्ट विचारायचं तर ना, तुम्हाला काही खायचंय नाही खायचंय. आधी डिरेक्ट ऑर्डर देऊन टाकली स्वतःची, तिचं आलंय. पण मग आम्ही आता मॅगीची ऑर्डर दिली आहे, सो मी वेट करतोय. चहा घेणार हो का? लक्ष नव्हतं. ही मसाला मॅगी स्पायसी. आणि ऍक्च्युली आम्ही एक्झॅक्टली आता जर तुम्ही बघितलं ना, तर आम्ही बेळगावमध्ये आहेत. देन बेळगाव नंतर इथनं पुढे किती 2-2.5 तास लागतील बोलले कोल्हापूरला पोहोचायला. रोड खराब आहे थोडा, असं त्यांचं म्हणणं आहे. चहा नाही पिणार तर काय पिणार? असं ब्रेक झाल्यानंतर चहा नाही. चहा आहे आज दिवसभरातला. जेवढ्या वेळेस ब्रेक घेतलाय म्हणजे तिसरा, दुसराच. सकाळपासून असेल तिसरा. आपण आलोय का महाराष्ट्रात? येस. कस काय? हा, सातारा, कोल्हापूर. हे बघ, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई. आणि मला असं का वाटतंय की आपण स्टेट मध्ये एंट्री केली आम्ही आता. महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. फक्त टोल द्या. बरं, तिथे टोल द्यायचं? हे टोल नाहीये, हे चेकपोस्ट आहे. हा, तिथे ते मिलिटरीवाले उभे ना, आम्हाला म्हणतोय की त्यांना विचार म्हणून आपण महाराष्ट्रात आलोय का. सरळ समजतं येते की ते चेकपोस्ट आहे, कारण इकडे मोठमोठ्या जे कंटेनर्स आहे, ट्रक्स आहे, त्यांची चेकिंग होतीये, कारण बॉर्डर क्रॉस होतीये ना. त्यांना विचार, मग त्यांनी मला उतरवून घेतलं इथे. मग तेव्हा एवढी कॉमन सेन्स नाहीये का तुला मॅपवर कळत नाही? मी काय म्हणतो, ऐक ना, पण असं वाटत नाही का तुला असं पाहिजे इथे मोठा बोर्ड, वेलकम टू महाराष्ट्र? हा, वेलकम टू महाराष्ट्र पाहिजे. पिंपरी चिंचवड मध्ये ज्या हद्दीत गेलो आपण तर येतं पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपले सहज स्वागत करीत आहे. आपलं महाराष्ट्र सुरू झालंय असं समजलं पाहिजे. बरोबर ना? तेच म्हणतो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा औरंगाबाद, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये. लेफ्ट राईट वरतीच असेल. स्ट्रेट. आणि आम्ही म्हंटलो
आणि ते झालं. म्हटलं यार महाराष्ट्रामध्ये असं कसं नाही झालं की सुस्वागतम, महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करीत आहे. खूप छान वाटते आता. आणि फायनली आम्ही एंट्री केलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. हे बघ, मी तिकडे जातीये, मला 10 वेळा इन्स्ट्रक्शन्स दिले जात आहे, हे कर ते कर. तू नसता तर माझं काय झालं असतं रे? याच्याकडे नाही एवढे खायला? इन्स्ट्रक्शन म्हटल्यानंतर. हा, म्हणजे मी गाडी चालवायची, उतरून मीच सगळं बघायचं, असं थोडी ना असतं. मग मी बघतीये ना. मग त्याच्यामध्ये तू सांगते ना की मी इन्स्ट्रक्शन देतोय. मी फक्त जस्ट म्हटलं मी विदाउट इन्स्ट्रक्शन, 5 मिनिटला. मी इन्स्ट्रक्शन न देता तू करायला पाहिजे सगळं, असं एक्सपेक्टेड आहे मला. मग मी विचारलं ना, इन्स्ट्रक्शन न देता मी पार्किंगचं विचारलं, रूमचे चार्जेस विचारले, आणि हो? रेस्टॉरंटचं हे आहे का हे द कृष्णास हा, तो लागला असं विचार. बस स्टँडला, रेल्वे स्टेशन जवळ म्हटलं ते. आणि जर चांगल्या हॉटेलचा एखादा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घे ना वेजसाठीचा. कुठं बघण्यात पाहिजे, आता बघायला टाइम नाही आपल्याकडे. सो त्यांच्याकडनं घेऊन आपण ट्राय करू शकतो. थकली आहे गाईज, मी थकली आहे. बघ, मॅप सांगा, एक मिनिट थकली आहे, चष्मा द्या. ऐका ना, चष्मा द्या. झोपतं कोण? ऐका ना, चष्मा मला द्या. सांग, झोपलं कोण? किती वेळ झोपली हा, मी सांगा, ऐका. आज? तर ही मोर दॅन हाफ अन आवर झोपली असेल, म्हणजे नाही, 1 तास झोपली असेल, 1 तास तर झोपलीच असेल मी सांगतो, तरी म्हणते थकली म्हणून. नाही नाही, माझे ऐका डोळे. ना, ऐका ना, मॅप सांगायचा, फोन चार्जिंगला लावायचा, कॅमेरा चार्ज करायचा, मला सांगा, पुन्हा map- फोन चार्जिंगला लावायचा, पुन्हा चष्मा द्यायचा, पुन्हा तो हे बघा, सनग्लास पुसून द्यायचा, चार्जिंग पुन्हा कशी map लावायची? चुकला की चार्जिंग बोलले खायचे, पाणी द्यायचं, आणि चार्जिंगला तोंडात कसं लावायचं? घालायचं. असं चार्जिंगला लावायचं, असं मॅप बघायचं, काय कष्ट लागतात ना सिरियसली. अरे बाप रे, खरंच थकली तू. चला आता जेवायचं बघतो पटकन. आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. आम्ही जेवण वगैरे करून हॉटेलमध्ये आमच्या चेक इन केलेलं आहे. रात्रीचे 12 वाजलेत आणि आमच्या हॉटेलचं नाव आहे, काय नाव आहे का बोलू? हॉटेल कृष्णाज दी वुड्स विला. छान आहे. चेक इन केलं, लगेज वगैरे आणलंय आणि हे बघा हिची आवरावर चालू आहे. मी तुम्हाला रूम टूर देतो शॉर्टमध्ये, तर हिला इग्नोर करा तुम्ही. ही थोडी थकली आहे, हिची एनर्जी आता डाऊन आहे. तर मी तुम्हाला टेंटेटिव्ह प्लॅन सांगतो काय. तर सकाळी अंबादेवीचं दर्शन घ्यायचं, सॉरी लक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायचं, त्यानंतर शाहू पॅलेसला पण व्हिजिट द्यायची आहे, मिसळ ट्राय करायची कोल्हापूरची, कोल्हापुरी चप्पल, आणि जमलंच तर रंकाळा तलाव पण इथेच असतो असं मी ऐकून आहे. आय एम नॉट शुअर. जमलं तर मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे आम्ही तुम्हाला. सो स्टे ट्यून. आणि उद्याचा ब्लॉग आम्ही उद्या परत तुमच्याबरोबर डिटेल्स शेअर करू. आता आय थिंक रूमच्या बाहेर आवाज जात असेल तर आम्ही आता इथेच थांबवतो आणि उद्या सकाळचा जो पण आमचा कोल्हापूरचा जो पण प्रवास असेल तर तुमच्याबरोबर शेअर करतो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू आवर डे इन कोल्हापूर. तर आम्हाला देवीच्या दर्शनाला जायचं आहे. आम्ही लवकर उठलो आहोत आणि मी मस्त छान रेडी झाली आहे. मी इकडे पाणी आमच्यासाठी गरम करून घेतलं आहे. त्यानंतर आता म्हटलं कॉफी घेऊयात, पण त्याआधी इकडे बघा, आज पहिल्यांदा कोण आवरतंय ते पण असं कपड्यांच्या घड्या वगैरे घालतोय. हा का माहिती आहे का? कारण याला लागली आहे भूक आणि त्याला पाहिजे कॉफी. तर मला सांगितले की तू कॉफी बनव, मी तोपर्यंत इकडचं माझं आवरतो. असं माझी लिपस्टिक किती डार्क दिसते ना यात. हा आहे आमचा ओ डीडी. आम्ही आता निघालो आहोत दर्शनाला आणि इथं वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. तर ही कोल्हापूरमधली आमची फर्स्ट टाइम आम्ही लग्नानंतर कोल्हापूरला आलो आहे दोघं पण. मी लहानपणी आली असेल बट मला आठवत नाही आहे आलेली, तर मी फर्स्ट टाइमच म्हणेल त्याला. आणि याचा मागे फोन सुरू आहे. आता आम्ही नाश्त्याचं बघतो काहीतरी पटकन आणि मग दर्शनाला जातो. लोकल्सकडनं समजलं आहे की आज गर्दी नसेल दर्शनाला जास्त, त्यामुळे मग होपफुली आमचं बाकीचं पण जे आमचं 1-2 प्लॅनमध्ये आहेत आयटनरीमध्ये ते आम्ही होतील आमचे आज असं वाटतंय. आम्ही आता चहा नाश्ता वगैरे केला इथे आणि आता आम्ही मंदिराकडे जातोय. कोल्हापूरची सकाळ
खरंच सुंदर होती. आम्ही खूप लवकर उठलं, बाहेर आलो, थोडं बाहेर एक्सप्लोर केलं आणि आता जातो मंदिराकडे. राजूचा आणि त्यांचा आम्ही वेट करत होतो. आज त्यांनी खूप जास्त उशीर केला. काय सांगू, दररोज उशीर करतात. काय सांगू, प्रत्येक वेळेस आम्हाला लवकर उठावं लागतं. हे नेहमी उशिरा उठतात. सांगून थकलोय मी आतापर्यंत. सगळ्या ट्रिपमध्ये उशिराच उठतो हा गडी. दर्शन झाले आणि खूप छान दर्शन झालं. मला तर अक्षरशः असं देवीची मूर्ती बघून 5 मिनिटं तर आम्ही तिथे असू. 5 नाही, आम्ही 10 मिनिट जवळपास त्या गाभाऱ्यामध्ये होतो. म्हणजे 10 मिनिट पेक्षा जास्त ऍक्च्युली, कारण एवढी छान दर्शन झालं ना. त्यांनी घाई पण नाही केली, काहीच नाही. म्हणजे अक्षरशः आम्ही असं 5 मिनिट असं फक्त देवीकडे बघत होतो. मी असं उभा राहून एका जागेवर. एवढी छान मूर्ती मी फर्स्ट टाइम बघितली आणि खरंच खूप छान आहे. आम्हाला थोडं सामान घ्यायचं आहे, आम्ही ते घेतो. त्यानंतर एक पावतीचं बघायचं आहे आम्हाला, ते करू आणि मग त्यानंतर देणगी द्यायची आहे. मग त्यानंतर आम्ही आता इथनं बाहेर पडू. नंतरचा प्लॅन असा आहे की आम्हाला शाहू पॅलेसला जायचं चाललाय विचार. तर बघूयात आता पुढे काय कसं होतं. याच्यामध्ये छोटे आहेत का छोटं, असं पल्लवी राजूलाच विचारते. मला मी लक्ष नाही दिलं विकास काय असं करतो. घरगुती जेवण जेवायला कोल्हापुरी मी आधी गेले मी एवढी एक्साइटेड होते. मी एवढं सगळं काढल्या खाली आणि मग नंतर ते काही पण रेट सांगायला लागले ऍक्च्युली. मग त्यामुळे मी थोडं म्हटलं आपण पुढे मार्केट फिरून बघूयात. मग थोडं फिरलो पुढे. मग मी जास्त नाही घेतले, आधी खूप काढलेल्या मी एक्साइटमेंटमध्ये, पण नंतर प्रॅक्टिकली विचार केला थोडा की आपल्याला एवढ्याची गरज नाही आहे. मग कमी घेतल्या, मला एक आणि विकासला एक, एवढंच घेतलं आम्ही. पण तुम्ही जर कोल्हापूरला येत असाल तर कोल्हापुरी घेण्यासाठी बार्गेनिंग करा, कारण ते काही पण रेट सांगतात आणि तो रिजनेबल अजिबात नसतो. तर आपल्याला जे वाटेल ते रेट सांगा, हो की नाही विकास? आपण किती कमी केला रेट? भरपूर कमी केला आम्ही रेट कोल्हापुरीचा. खूप जास्त बार्गेनिंग करा. आणि आज काय माहिती का, ह्याची बार्गेनिंग आज कुठे गेली होती मला कळतच नव्हती. हो नाही करत शेवटी आम्ही आलो आहोत शाहू पॅलेसला आणि इथे एंट्री तिकीट जे आहे ते आहे 40 रुपीज पर पर्सन. येस राईट, हां 40 रुपीज पर पर्सन राईट. बरं झालं आम्ही आलो, आम्ही मिस नाही केलं, कारण इथे बघायला खूप काही आहे. टाइम नव्हता एवढा, बट आम्ही तरी पण घाईघाईमध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या. इथे जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट ऑफ ऑल थिंग अशी आहे की आत तुम्हाला मोबाईल अलाउड नाहीये. मोबाईल म्हणण्यापेक्षा तो मोबाईल तुम्हाला स्विच ऑफ किंवा कॅमेरा वगैरे फोटोग्राफी अलाउड नाही. म्हणजे आम्ही ते पण फॉलो केलं. तुम्ही काढू शकता, बट आम्ही नाही केलं, कारण तो रूल आहे, त्यांनी सांगितलेलं बाहेर. त्यामुळे आम्ही म्हटलं की कशाला करायचं ना. नाही आणि त्याच्या मागचं रिझन म्हणजे आपण पण ते फॉलो करायला पाहिजे, कारण आज जेवढ्या काही गोष्टी त्याची महती कायम राहते. पण तुम्ही जर कोल्हापूरला आले ना तर ही मिस नका करू, आहे चांगलं. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर पूर्ण महाराजांची वंशावळ, महाराजांचे जी काही अचिव्हमेंट्स आहेत शाहू महाराजांचे, ते सगळं इथं
तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर कुठले कुठले बुक्स, महाराज कुठल्या चेअरवर बसायचे, महाराजांचे सोफा, त्यानंतर त्यांचं क्लोथ्स वगैरे, ड्रेसिंग क्लोथ सेन्स, सगळं आहे. त्यांचं कुठले ड्रेस यूज करत होते, clothing. इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी काय, सगळ्या प्रकारचे जे काही वेपन्स, हत्यारं जे होते सगळे इथे आहेत. बंदूक असतील, रायफल असेल, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय असेल माहिती आहे का, तर जेवढ्या शिकार त्यांनी केले असतील त्या प्रत्येक, म्हणजे ऑब्व्हियसली सगळे तर नाही लावले इथे, पण जवळपास 100 पेक्षा जास्त प्राणी इथे असतील. आहे. वाघ तर इतके होते तिथे, खूप जास्त. 15-20 म्हणजे तर मी वाघाचे मोजले, मला सगळे असे 20 पेक्षा जास्त भिंतीवरती दिसले. लावले होते. सगळे प्राणी, सगळे सगळ्यांची होते. शिकार केली होती, आणि कशी कशी शिकार केली होती त्याच्याबद्दल पण त्यांनी फोटोज वगैरे हा. तिथे दिलेले आहेत. इव्हन इतकंच नाही तर त्यावेळेस ना, म्हणजे आपण म्हणतो ना, आपल्याला असं वाटतं की पिक्चरमध्ये दाखवतात बघा, मूवीमध्ये, की हा राजा चित्ता किंवा बिबट्या वगैरे पाळतो, तर त्याचं पण ते ट्रेनिंग वगैरे त्या चित्त्यांना पकडल्यानंतर कशा प्रकारचं द्यायचे ते त्यांनी एका असं इमेजेसच्या माध्यमातून थोडंफार त्यांनी दाखवलेलं आहे. इमेजेस म्हणजे पूर्ण सिरीजच त्यांनी हा, इमेजेसची की बनवली आहे. पहिल्यांदा की कसं चित्त्यांना कसं capture त्यांनी करतात, काय कॅप्चर करतात, हा. मग त्यांना कसं ट्रेन केलं जातं. मग आपण म्हणतो ना, राजे महाराजांकडे चित्ता वगैरे किंवा बिबट्या वगैरे असायचा, तर ते तुम्हाला इथे पण समजून येईल. आणि खरंच खूप छान आहे बघण्यासारखं. ते वाचलं. अचिव्हमेंट्स वगैरे त्यांच्या भरपूर सगळ्या दिलेल्या आहेत त्यांनी तिथे, की ते म्हणजे ते इवन इंग्लंडला गेलेले तेव्हा, त्यानंतर ते फुटबॉल वगैरे सगळे स्पोर्ट्स खेळलेले, हंटिंग केलेली त्यांनी खूप सगळी, त्यानंतर त्यांचं सोशल वर्क तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बट अलॉंग विथ दॅट त्यांची लाईफ कशी होती, त्यानंतर त्यांनी कुठल्या वस्तू डे टू डे यूज केलेल्या आहेत. हो, तर आणि खूप छान आहे सगळं. इवन लेट सपोज एखादा प्राणी आहे, त्या प्राण्याच्या पायापासून त्यांनी ॲश ट्रे किंवा मग म्हणजे खूप छान छान इवन ते हे असतं ना, एक प्राणी असतो त्याला खूप मोठे सिंग असतात, हा, तर त्याच्या ह्याच्यापासून टेबल बनवलेला आहे, टेबल teapot. बनवलं आहे. मी म्हटलं यार कसं बनवलं असेल, पण सगळं छान केलंय. सो हे होतं आमचं शाहू पॅलेस. तर आत्ता आम्ही निघतोय पुण्याला, आणि हिरो ऑफ द डे राजेश्वर व्यंकट पुरवार. आमच्या गाडीची PUC एक्सपायर झाली होती, तर आम्ही PUC साठी आलोय, आता रिन्यू करतोय. वाटार. आपण आता कोल्हापूर जिल्ह्यातच आहेत का? नाही, सातारा लागलं का? आम्ही आता चहा प्यायला थांबतोय. आमच्या ब्लॉग्स मध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉमन दिसेल, सकाळचा चहा, संध्याकाळचा चहा, सकाळचा चहा, संध्याकाळचा चहा. कारण आणि आता आपण सकाळचा travel नाश्ता, करतोय ना. संध्याकाळचा नाश्ता, सकाळचं जेवण, एवढं नाही sorry, दाखवलं आपण असं काही दुपारचं ब्लॉग जेवण, मध्ये खूप. संध्याकाळचं जेवण. लोक म्हणतील हे खातच राहतात दिवस. अरे वा, हे मस्त आहे. तुम्हाला दाखवतो. आम्ही युटर्न घेऊन रिटर्न आलो इकडे चहा म्हणूनच आलो मी. घेण्यासाठी. आणि रिझन तेच होतं. तर आता आम्ही जेवणासाठी थांबलोय. सारोळा हे ठिकाण आहे. गेली 4-5 दिवस आम्ही खूप थकलो होतो, कारण पुणे टू हम्पी आणि त्यानंतर हम्पी टू पुणे ही जर्नी आमची आज इथे समाप्त होणार होती. छान डिनर केलं आणि त्यानंतर घरी जायला निघालो. या पॉईंटला सगळे इतके थकले होते ना, की व्लॉग एंड करायचं आम्हाला दोघांनाही लक्षात राहिलं नाही. त्यामुळे व्हॉइस ओव्हर देऊनच हा व्लॉग एंड करते. तर तुम्हाला आमची ही सिरीज कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.